आमदार विश्वजित कदम हे काँग्रेसमधील बंडखोरांचे नेते बनतायत की काय अशी परिस्थिती आहे। जुन्नरमध्ये सांगली पॅटर्न राबवण्याचे वक्तव्य विश्वजित कदमांनी केले। कदमांच्या या वक्तव्याने येत्या विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये पाडापाडीचा खेळ रंगणार का अशी चर्चा आता सुरू झाली। जुन्नरमध्ये विश्वजित कदमांना राबवायचे सांगली पॅटर्न। काँग्रेसमधील बंडखोरांना कदमांची फूस। विधानसभेत मवियात रंगणार पाडापाडीचा खेळ। लोकसभा निवडणुकीत सांगलीतला बंडखोर पॅटर्न यशस्वी झाला। सांगलीतल्या विशाल पाटलांच्या बंडाला विश्वजित कदमांची रसद होती हे सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे। आता हाच बंडखोरीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात इतर ठिकाणी वापरण्याची खुमखुमी काँग्रेस नेते विश्वजित कदमांना आहे। जुन्नरचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम आग्रही आहे। सत्यशील यांना उमेदवारी मिळाली नाही तर सांगली पॅटर्न राबवू असं वक्तव्य कदमांनी केलं। नाहीतर मग सांगली पॅटर्न तुझ्यासाठी कुठलाही पॅटर्न वापरू, तुझ्यासाठी नवा पॅटर्न आता आम्ही केलं की धाडस। नाहीतर मग सांगली पॅटर्न तुझ्यासाठी कुठलाही पॅटर्न वापरू, तुझ्यासाठी नवा पॅटर्न आता आम्ही केलं की धाडस। विश्वजित कदम त्यांच्या मनातलं सहज बोलून गेले। ही बाब कॅमेऱ्यात कैद झाल्याचं कळताच त्यांनी या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। नाही, आमची मी एवढंच उत्तर देतो, सांगली लोकसभा मतदारसंघाची त्या काळातली त्या परिस्थितीची विषय वेगळा होता। जे सांगलीच्या जनतेला योग्य वाटलं ते सांगलीच्या लोकांनी केलेलं आहे, जनतेने केलेलं। बंडखोरांना हवा देऊन मित्रपक्षांचे उमेदवार पाडायचे हा खेळ उद्धव ठाकरेंसोबत महायुतीत झाला होता। आता महाविकास आघाडीतही काँग्रेसमधील बंडखोरांना हाताशी धरून विश्वजित कदम पाडापाडीचा खेळ खेळणार का अशी चर्चा सुरू झाली। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।